जिल्ह्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना आमदार हिरामन खोसेकर यांनी दिल्या. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचं उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मंगळवारी करण्यात आले. यानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, डॉक्टर बाळू पाटील, अधिसेविका श्रीमती भालेराव, RCH अधिकारी डॉक्टर अजिता साळुंके, डॉक्टर राहुल हडपे, मंगेश वाघ, सागर जाधव आदी उपस्थित होते. राज्यातील लक्षणीय मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत दिनांक 22 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या दरम्यान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचं नियोजन करण्यात आलं. डॉक्टर शिंदे म्हणाले की मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील निसर्गात असणाऱ्या लेन्सवर आलेला ढसाळपणा म्हणजे मोतीबिंदू होय. हे अंधत्वाचे एक मुख्य कारण आहे. मोतीबिंदूची लक्षणे असणाऱ्या गरजूंचा शोध घेऊन मोफत शस्त्रक्रिया आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार बोधडे यांनी या मोहिमेची माहिती दिली. डॉक्टर शशिकांत आवारी, डॉक्टर राजेश्री कुटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संपत सकाळे, विष्णुपंत मेसधुणे, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाणे, मनोहर मेंढे आदी उपस्थित होते. डॉक्टर बोधडे यांनी प्रास्ताविक केलं. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर कल्याणी अहिरे यांनी आभार मानले.